दिल्लीमध्ये जाऊयात. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन आजही कायम आहे. जंतर मंतरवर रात्रभर सीजेपीचं पावसात आंदोलन अजूनही सुरूच आहे. रात्री उद्धव ठाकरेंनी आंदोलकांची भेट घेतलेली आहे आणि जंतर मंतरवर उद्धव ठाकरेंनी अभिजित दिपकेंची सुद्धा भेट घेतली आहे. आज सुद्धा सकाळपासून आंदोलक विद्यार्थी जंतर मंतरवर आहेत. अभिजित दिपके अजूनही आंदोलनावर ठाम आहेत आणि धरणे आंदोलन सुरूच आहे. रुग्णालयात सोनम वांगचुक यांचंही उपोषण एकीकडे सुरू आहे. उद्धव ठाकरेंची आंदोलनस्थळी काल रात्री भेट घेतली गेलेली आहे आणि आज आणखी राजकीय नेत्यांच्या भेटीची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत. संदीप, काल काय काय घडलं आणि आज दिवसभरामध्ये कोणकोणते राजकीय नेते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येऊ शकतात? प्रामुख्यानं आजच्या आंदोलनाचा तसा 25वा दिवस म्हणावा लागेल. ज्या दिवसापासून हे आंदोलन सुरू झालेलं होतं. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा देखील आज 25वा दिवस आहे श्रद्धा. आणि आत्ता सकाळचे 7 वाजलेले आहेत. सकाळच्या वेळेला देखील या आंदोलनस्थळी ही गर्दी पाहायला मिळते. आपण थेट दृश्य पाहतोय राजधानी दिल्लीतल्या जंतर मंतरवरची. अभिजित दिपके यांनी हे धरणे आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार केलेला होता आणि त्यानंतर देशभरातल्या वेगवेगळ्या भागामधून, वेगवेगळ्या राज्यामधून, शहरामधून हे सगळे युवक जे आहेत ते आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. आणि त्यामुळेच आपण पाहतोय आताही हातामध्ये फलक घेऊन हे सगळे जे विद्यार्थी आहेत, आंदोलनकर्ते आहेत, ते दाखल झाले आहेत. काही आंदोलनकर्ते आपण पाहतोय अजूनही झोपलेले आहेत. तर या दुसऱ्या बाजूला हे जखमी आंदोलक जे आहेत, कालपासून त्यांना त्या ठिकाणी उपचार याच ठिकाणी त्यांचे चालू आहेत, त्यामुळे त्यांना इथंच बसवलेलं आहे. अभिजित दिपके देखील काही वेळात या ठिकाणी येतील असं सांगितलं जात आहे. पण महत्वाचं हेच आहे की काल रात्री उद्धव ठाकरे आलेले होते या संपूर्ण आंदोलनस्थळी भेट द्यायला. आणि ज्यावेळा 10-10:15 दरम्यान उद्धव ठाकरे आले त्यावेळा त्यांचं जोरदार स्वागत या सगळ्या तरुणाईनं केलं. मोबाईलचे फ्लॅश लाईट्स लावून त्यांचं स्वागत करण्यात आलं. अभिजित दिपके यांनी तोंड भरून कौतुक केलेलं आहे उद्धव ठाकरे यांचं. आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील तोंड भरून कौतुक केलेलं आहे. त्यामुळं एक प्रकारे उद्धव ठाकरे जे येऊन गेलेले त्या भेटीनंतर एक चैतन्य जे आहे विद्यार्थ्यांमध्ये ते पाहायला मिळालं. आणि महत्वाचं आहे की आज 10:30 वाजता सकाळी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद जी आहे ती देखील होणार आहे. त्यामुळं अभिजित दिपके हे थोड्या वेळात येऊ शकतात आणि ते आज देखील माध्यमांशी संवाद साधू शकतात. पण सगळ्यात महत्वाचं एक अपडेट हे आहे की 11 वाजता मनोज जरांगे पाटील हे या आंदोलनाला भेट देणार आहेत. आज सकाळी 11 वाजता ते या ठिकाणी येणार आहेत. श्रद्धा, गेल्या काही दिवसातला विचार करता महाराष्ट्रातून वाढता पाठिंबा आहे असं म्हणता येईल. विरोधक आतापासून बोलतायत असं म्हणता येईल. कारण कालच्या दिवसभरामध्ये पहिल्यांदा शिवसेना युबीटी पक्षाचे खासदार जे आहेत अरविंद सावंत, अनिल देसाई, त्याचबरोबर संजय राऊत हे येऊन गेलेले होते. आणि त्यानंतर दुपारी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे खासदार येऊन गेलेले होते. आणि आपण जर पाहिलं तर ते येऊन गेल्यानंतर रात्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आलेले होते. त्यामुळं आज मनोज जरांगे पाटील हे येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून हा वाढता पाठिंबा म्हणावा लागेल. अभिजित दिपके यांच्या निमित्तानं प्रामुख्यानं हे महाराष्ट्र कनेक्शन आंदोलनाच्या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळते. सोनम वांगचुक हे सध्या रुग्णालयामध्ये आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असं सांगितलं जाते. मात्र त्यांनी रुग्णालयामध्येच उपोषण जे आहे ते केलेलं आहे. त्यामुळं आपण जर पाहिलं तर आज दिवसभरामध्ये जरांगे पाटील यांच्या विना अजून कोणी नेते येतात का हे बघावं लागेल. कारण आंदोलनाचा आजचा हा 24वा दिवस असला तरी संसदेच्या अधिवेशनाचा देखील आज महत्वाचा दिवस आहे. 3रा दिवस आहे. पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आपल्याला माहिती आहे. आणि काल एक मोठा राजकीय ड्रामा जो आहे तो राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळालेला होता. राहुल गांधी यांनी अचानकपणे जाऊन लोक कल्याण मार्ग अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे शासकीय निवासस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं, धरणे आंदोलन केलं. मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी यांच्या सकट त्या ठिकाणी श्रद्धा समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव असतील, काँग्रेसचे सगळे महाराष्ट्रातले खासदार असतील हे त्या ठिकाणी दाखल झालेले होते. आणि जवळपास 2.5 ते 3 तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर ह्या सगळ्यांना पोलिसांनी डिटेन केलेलं होतं, ताब्यात घेतलेलं होतं. आणि मग रात्री उशिरा सोडलं. सोनिया गांधी थेट त्यांना भेटायला, प्रियांका गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना भेटायला गेलेल्या होत्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला माहिती आहे. तो सगळा राजकीय ड्रामा झाल्यानंतर आता आज पुन्हा चर्चा होते ती कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाची. आणि महत्वाचं हेच आहे की आज जरांगे पाटील भेट देणार आहेत. त्यामुळं
अभिजित दिपके आणि मनोज जरांगे पाटील यांची ही भेट देखील महत्वाची असेल. उद्धव ठाकरे यांची जेव्हा काल भेट झाली तेव्हा उद्धव ठाकरेंचं म्हणजे शारीरिक आजार असताना देखील उद्धव ठाकरेंना ते तुमच्यावर झालेला अन्याय त्यांना बघवला गेला नाही, त्यामुळे ते तुम्हाला भेटण्यासाठी आले असं सांगत शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्कचा देखील उल्लेख केला, ज्या ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितलं की मी तुम्हाला काही संदेश द्यायला चालू आहे असं नाही, तर तुमच्याकडूनही मला काहीतरी घ्यायचं आहे असं म्हणत थेट त्यांनी टीका केलेली होती. आणि याच व्यासपीठावरनं काल उद्धव ठाकरे यांनी संवाद साधलेला होता. छोटेखानी खरं तर काल त्यांचं भाषण झालेलं होतं, मात्र त्यांनी संवाद साधला होता. काही युवकांशी आपण बोलायचा प्रयत्न करूयात. कहाँ से आए हो आप? मैं बुलंदशहर से हूँ और यहाँ पर देखा कि दिल्ली. आप कहाँ से आए? कोलकाता से. कोलकाता से, वेस्ट बंगाल से. इतनी सुबह सुबह यहाँ पे आए हो? आज ही पहुंचे. आज पहुंचे. इतना दिन क्यों लेट हुआ? नहीं उतना मतलब कल देखे कि बहुत ज्यादा बच्चे लोग को मारा जा रहा था, ये किया जा रहा था, हमको बहुत बुरा लगा, तो हम इन लोगों का साथ देने पहुंचे. कितने लोग आए हो आप? हम अकेले आए हैं. हाँ कल ही रात का. ममता बनर्जी का क्या स्टैंड है? खड़ी है? नहीं वो हाँ दीदी खड़ी है हम लोग के साथ. दीदी खड़ी है. क्या हालात है बंगाल में अभी? बंगाल का हालात सभी ठीक ठाक है, पर सरकार बहुत गलत कर रही है. बच्चा लोग के ऊपर अत्याचार करके उनका आवाज को नहीं सुन रही है. वही यहाँ पे हम छात्रों का साथ देने आए हैं ताकि आवाज पहुंच सके सरकार तक. तुम कहाँ से आए हो? जयपुर से. राजस्थान, जयपुर से. कब आए हो यहाँ? आज ही आए हैं सुबह 4 बजे. क्या लगता है प्रोटेस्ट सफल हो रहा है? जी हो रहा है. मैं भी मतलब परसों वीडियो देखा था, मतलब काफी मेरे को अलग से लगा कि वहाँ पे जाना जरूरी है, और जो लोग नहीं आ पाए उनको भी भारी तादाद में यहाँ पे आना जरूरी है, कंपलसरी है एक बार. तुम कहाँ से आए हो? जयपुर राजस्थान से. तुम भी जयपुर से. क्या हालात है वहाँ पे? सर जयपुर में हालात सही है, लेकिन दिल्ली के हालात बहुत खराब हो रही है. तानाशाह सरकार है, बच्चों के ऊपर जुल्म कर रही है, बच्चों के ऊपर लाठियां चार्ज कर रही है. पुलिस प्रशासन इस तरह से नीचे गिर चुका है, अंग्रेजों से भी बेहतर हालात कर दिए पुलिस प्रशासन ने. लड़कियों के ऊपर लाठी चार्ज कर रहे हैं, लड़कियों को मार रहे. पुलिस प्रशासन के कोई डीसीपी है संदीप मीणा, वो लड़कियों के चाटे मार रहे हैं. इस तरह की तानाशाही सरकार इस भारत के अंदर आ चुकी है. धर्मेंद्र प्रधान जब तक इस्तीफा नहीं देगा तब तक ये आंदोलन चलता रहेगा. बताओ, कल उद्धव ठाकरे यहाँ पे आए थे, पता है तुम्हें? बिल्कुल पता है. क्या लगता है उनके बारे में? सर सब लोग आ रहे हैं, सबका स्वागत है. यहाँ पे आके छात्रों की आवाज को बुलंद करें, सबका यहाँ पे स्वागत है. और गोदी मीडिया को भी हम ये कहना चाहते हैं कि यहाँ पे आए जो छात्रों के लगी है उनको भी दिखाए, छात्रों की टांगे टूटी हुई उनको भी दिखाए, लेकिन गोदी मीडिया ये नहीं दिखा रही है. आता आपण पाहतो या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया. आणि हे सगळेजण खरं तर काल रात्रीपासून या ठिकाणी असल्याचं श्रद्धा सांगतात. काही कार्यकर्ते झोपलेले आहेत. म्हणजे ही परिस्थिती जसं इतर पक्षांचं राजकीय आंदोलन असतं आपल्याला माहिती आहे, किंवा जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा अनुभव असलेले राज्यकर्ते असतील, आंदोलनकर्ते असतील, ते जसं आंदोलन करतात तशा पद्धतीनं लाईव्ह चालू आहे. हात म्हटलं का ना, तशा पद्धतीनं हे सगळं आंदोलन जे आहे ते जंतर मंतरवर सुरू आहे. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचा उत्साह जो आहे तो मोठा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि महत्वाचं हेच आहे की सगळ्या राज्यातल्या शहरांमधून हे सगळे जे आंदोलन करते आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. जखमी आंदोलकांवर काल उपचार करण्यात आले होते. मी पुन्हा एकदा ही थेट दृश्य दाखवतो ज्या ठिकाणी हे सगळे जखमी आंदोलक आहेत. कालपासून त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. आणि काल उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांची भेट घेतलेली होती. संजय राऊत आणि इतर जे खासदार आलेले आहेत त्यांनी देखील भेट घेतलेली होती. आणि त्यानंतर महत्वाचं की हा संवाद साधलेला होता. आज दिवसभरामध्ये मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी येतील. ते अभिजित दिपके यांच्याशी चर्चा करतील. आणि त्यानंतर म्हणजे मराठा समाजाचा नेता म्हणून मनोज जरांगे पाटील यांची ओळख आहे. यापूर्वी राजकीय नेत्यांनी भेटी घेतल्या होत्या, मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला देखील मोठं महत्व आहे. कारण अभिजित दिपके हे प्रॉपर महाराष्ट्रातून आहेत. जरी ते अमेरिकेत असले तरी ते महाराष्ट्रातून येतात. त्यामुळे महाराष्ट्र कनेक्शन, तो जो स्नेह आहे तो स्नेह आज पुन्हा एकदा जंतर मंतरवर पाहायला मिळेल. जो स्नेह काल रात्री उद्धव ठाकरे या मैदानावर जंतर मंतरवर आल्यानंतर पाहायला मिळाला होता, तो स्नेह आज देखील पाहायला मिळेल. अजूनही काही विद्यार्थिनी आंदोलन करते आहेत, आपण बोलणार आहोत. कहाँ से आया हो? मैं तो झारखंड से हूँ. बात कर लेते से हमसे बात करते हम. कहाँ से आया? मैं तो बाहर से आया हूँ, यूपी हमीरपुर से आया हूँ. 2-3 दिन हो गए मुझे. धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के लिए आया था. जो 90+ एग्जाम लीक हुए उसके लिए आया था.
जो लाठीचार्ज हुई उसके लिए आया था। तर यहाँ पे महाराष्ट्र के लीडर उद्धव ठाकरे आए थे, पता है आपको? मैंने नहीं देखा, आए भी होंगे तो गाड़ी से नहीं उतरे, उतना ज्यादा तो नहीं दिखे। अभी आप कितने दिन रुकोगे यहाँ? मैं तो लगभग 30 दिन रुकूंगा, क्योंकि मैं चाहता हूं कि 1 महीने में तो कम से कम इस्तीफा हो जाए। 2-4-10 दिन में तो होने वाला नहीं रहा। मेरा मानना है कि ये सरकार जल्दी देने वाली नहीं है इस्तीफा, ये कम से कम 1 महीने लेगी। इसीलिए मैं तो सोच के आया हूँ 1 महीने रहूंगा। ही बोलकी प्रतिक्रिया होती। खरं तर मी 1 महिना थांबणार आहे, सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही अशी भीती जी आहे किंवा जो संशय आहे तो या आंदोलन करताना आहे श्रद्धा पाहायला गेलं तर. आणि आता ज्यानं सांगितलं की मी राजस्थानमधून आलेलो आहे, वेगवेगळ्या शहरामधून देशातल्या राज्यातल्या ही सगळी तरुणी या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किंवा आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत. ज्या वेळेला लाठीमार झाला किंवा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या होत्या त्यानंतर सोशल मीडियावर एक मोठी संतापाची लाट या सगळ्या आंदोलनकर्त्यांची विद्यार्थ्यांची पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता ही दिवसेंदिवस खरं तर गर्दी वाढते असं म्हणता येईल. सकाळच्या सत्रामध्ये ही इतकी गर्दी आहे, मात्र दुपारनंतर ज्यावेळेला जवळची शाळा कॉलेजेस सुटतात दिल्लीतली किंवा लागून जी राज्य आहेत, मग त्यामध्ये पंजाब आहे, हरियाणा आहे, त्याचबरोबर राजस्थान आहे, तिथले जे विद्यार्थी आहेत ते दुपारनंतर येतात आणि ते या आंदोलनामध्ये सहभागी होतात. महाराष्ट्रातले देखील अनेक विद्यार्थी आहेत. आताही आपण पाहतो हे स्वच्छतेचं काम एकीकडे या दुसऱ्या विंगनं एका सुरू केलेलं आहे, कारण याच ठिकाणी सगळे हे हजारो आंदोलक जे आहेत ते बसलेले असतात आणि हा सगळा परिसर स्वच्छ होत असतो. मात्र आपण पाहतो हे काही व्हॉलेंटियर्स आहेत ज्यांच्याकडून हँडग्लोव्ज आहेत, हातात झाडू आहे यांच्या अशा पद्धतीनं हे सगळं साफसफाईचं जे काम आहे ते त्यांच्याकडून सुरू आहे. आणि अजूनही काही विद्यार्थ्यांशी आपण बोलायचा प्रयत्न करूयात. कहाँ से आए हो आप? हम मथुरा से आए। मथुरा यूपी से. क्या कितने दिन के लिए आए हुए हैं अभी? अभी देखिए, अभी डिसाइड करते हैं, यहाँ पर आए हैं अभी फिलहाल तो, और यहाँ पर अभी सुबह 4 बजे आके लगे थे हम, क्योंकि देखो 20 तारीख को जो हुआ है वो किसी से भी नहीं देखा गया है। देखो हम भी स्टूडेंट हैं, हम 5 लोग यहाँ पर आए हैं, तो अभी डिसाइड कर रहे हैं हम यहाँ पर जितनी देर हो सकता है उससे रुकने की कोशिश करेंगे, उससे ज्यादा। क्या लगता है सरकार इस्तीफा लेगी धर्मेंद्र प्रधान? देखिए, लेना तो चाहिए। अब ये उनकी, हम डेमोक्रेसी की बात करते हैं, यहाँ पर डेमोक्रेसी तो कहीं दिखाई नहीं दे रही है। जब भी इस्तीफे की बात कर रहे हैं वो देख भी नहीं रहे हैं, कोई संसद में आ रहे हैं, हम और भी वीडियोस जो देखते हैं उनके हिसाब से, तो वो नहीं बोल रहा मैं कि ये रियल है, लेकिन फिर भी इस्तीफा देना चाहिए। लेकिन उनके कान पर अभी कुछ भी जू नहीं रेंग रहा है। तो हम बैठे हैं, हम तब जब तक बैठे रहेंगे जब तक यहाँ पर ये बहुत सारे लोग हैं, जब तक इस्तीफा नहीं लगता है या फिर कोई ऐसा कदम नहीं उठाया जाता जिससे हम सेटिस्फाई हों। हा खरं तर निश्चय, दृढ निश्चय म्हणावा लागेल या विद्यार्थ्याचा की जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका खरं तर या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची आहे. आणि असे म्हणजे हीच भूमिका अनेक विद्यार्थ्यांची पाहायला मिळते, कारण अभिजित दिपके यांना मिळणारा जो पाठिंबा आहे, जो प्रतिसाद आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि ज्यामध्ये तरुणींचा देखील समावेश आहे. फक्त तरुणांचाच आहे असं नाही, तरुणींचा देखील समावेश आहे. त्यामुळे आज आता मनोज जरांगे पाटील हे भेटतील आणि संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं अजून कुणी राजकीय नेते खासदार या व्यासपीठावर येतात का, आंदोलनस्थळी येतात का, हे देखील बघावं लागेल. आणि 10:30 वाजता जी पत्रकार परिषद होणार आहे उद्धव ठाकरे यांची, त्या पत्रकार परिषदेकडे देखील राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष असणार आहे. श्रद्धा, संदीप, आपण जर पाहिलं तर काल परवा जेव्हा अभिजित दिपके यांनी जी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की त्यांना 5 तास बसवून ठेवलं, जी चर्चा होती ती निष्फळ ठरली, निर्णायक झाली नाही, त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आज कुणी भेटण्यासाठी किंवा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यासाठी कोणी येणार आहे असं कळतंय का? 20 तारखेची घटना झाली, लाठीमार झाला मुलांवर, या सगळ्या आंदोलनकर्त्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या, हिंसाचार एक प्रकारचा पाहायला मिळाला, गालबोट लागलं होतं या सगळ्या आंदोलनाला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी संसद भवन परिसरामध्ये धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये जवळपास 3 ते 3.5 तासाची बैठक झालेली होती. त्या बैठकीचा तपशील बाहेर आला नाही. मात्र राज्य सरकार, केंद्र सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली का याची चर्चा खरं तर सुरू झाली होती. आंदोलन स्थळी देखील होती आणि संपूर्ण देशभरात देखील होती.
पण महत्वाचं हेच आहे की राजीनामा घेणं एखाद्या सरकारसाठी हे अपयश मानलं जातं आणि धर्मेंद्र प्रधान हे सध्या कॅबिनेट मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, ते त्यांच्या कार्यकाळामध्ये हे नीटचे पेपर फुटल्यामुळं प्रामुख्यानं त्यांचा राजीनामा मागितला जातोय. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, अनेक पालक आजही चिंतेत आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांचे फोटो देखील या व्यासपीठावर जंतर मंतरवरच्या लावलेले आहेत. त्यामुळं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकार घेणार का? कारण प्रामुख्यानं बघायला गेलं तर ते भाजपचे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं म्हणजे हे एक प्रकारचं अपयश आहे सरकारसाठी असं देखील मानलं जात आहे. आणि त्यामुळंच अजूनही राजीनाम्याची कुठलीही जी बाब आहे ती पुढे आलेली नाही आहे. अधिवेशन काळामध्ये राजीनामा घेणं हे देखील सरकारसाठी मोठं अपयश मानलं जाऊ शकतं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये. त्यामुळेच त्यांचा राजीनामा अजूनही घेतला जात नाही. मात्र विद्यार्थी आंदोलनकर्ते हे मात्र सगळे ठाम आहेत. अभिजित दिपके यांनी काल बोलताना देखील काल ज्यावेळेला सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला देखील त्यांनी सांगितलेलं होतं की जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहील. कारण सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आपल्याला माहिती आहे की त्यांनी म्हणजे त्यांचं उपोषण सुटलं असं मानलं जात होतं आणि त्यानंतर अभिजित दिपकेने तात्काळ याच आंदोलनस्थळी उपोषण सुरू केलेलं होतं जंतर मंतरवर. पण वांगचुक यांनी विनंती केल्यानंतर अभिजित दिपके यांनी उपोषण सोडलेलं होतं. पण उपोषण सोडल्यानंतर जो काही लाठीमार झाला पोलिसांकडून त्यानंतर मात्र धरणे आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार जो आहे तो अभिजित दिपके यांनी केला होता. त्यामुळं सरकार दरबारी अजूनही ही मागणी मान्य केली जात नाही. प्रामुख्यानं बघायला गेलं तर दिल्लीतलं वातावरण सध्याचं म्हणजे जरी महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात मान्सून असेल आणि पावसाळा असेल तरी दिल्लीत काही वेळा पाऊस पडतो, काही वेळा कडाक्याचं ऊन देखील पडतं, ह्युमिडिटी जास्त आहे. त्यामुळं अशा वातावरणामध्ये देखील म्हणजे देशातल्या वेगवेगळ्या भागामधनं जे मुलं आलेली आहेत, आंदोलनकर्ते आले आहेत, ते त्याच्यावर मात करत खरं तर हे या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होतात. मी पुन्हा एकदा हे दृश्य दाखवतो या जंतर मंतरवरचं की कशा पद्धतीने येतात. प्रामुख्याने दिल्ली जंतर मंतर हे बंदोबस्त कसा आहे? दुसरीकडे 2 ते 3 दिवसांपासून हे देशभरातून जे विद्यार्थी आंदोलक एकवटलेले आहेत त्यांच्या राहण्याची तर सोय नाहीये, रस्त्यावर झोपतोयत आपण पाहतोय. त्यांच्या खाण्याची किंवा वॉशरूमची सुद्धा सोय नाही असं सुद्धा काही विद्यार्थ्यांचं आंदोलकांचं काल म्हणणं होतं. आता कसं सर्व्हाइव्ह करतायत ते? 2 ते 3 दिवस झालेत. नाही, हे दृश्यच आपल्याला सांगतात की कशा पद्धतीने हे सर्व्हाइव्ह करत असतील श्रद्धा. कारण एकच बॅग घेऊन काही विद्यार्थी आलेले आहेत ज्यांच्याकडे बाकी ट्रॅव्हलिंगचं कुठलं साहित्य नाही, इतर साहित्य नाही, ज्यामध्ये तरुणी देखील आहेत. हे महत्वाचं आहे. आता ही दृश्य जर पाहिली तर अनेकांच्या हातामध्ये ते छोटे पंखे दिसत आहेत ज्यामुळे थोडीफार हवा लागू शकते. आणि त्यामुळेच मी सांगितल्याप्रमाणे की ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करत हे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला व्यासपीठाच्या समोर मी दाखवतो की जे आंदोलनकर्ते जखमी झाले होते ते अजूनही त्यातले काही जण झोपलेले आहेत. पोलीस बंदोबस्ताचा जर विचार केला तर जंतर मंतरकडे येणारे जे सगळे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर आज ही बॅरिकेड्स पाहायला मिळत आहेत. पॅरामिलिटरी फोर्सेस पाहायला मिळत आहेत. CISF, CRPF यांना तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे दिल्ली पोलीस तैनात आहेत, मोठ्या संख्येनं तैनात आहेत. अक्षरशः मेदांता हॉस्पिटल ज्या ठिकाणी गुडगावला मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत सोनम वांगचुक यांच्यावर, त्या ठिकाणी देखील मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे. त्यामुळं या सगळ्यावर मात करत खरं तर हे सगळे विद्यार्थी दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आणि महत्वाचं हेच आहे की पोलीस बंदोबस्त जो आहे तो मात्र अजूनही हटवलेला नाही. जशा पद्धतीनं पहिल्या दिवसापासून पोलीस बंदोबस्त होता तसाच बंदोबस्त आजही पाहायला मिळतो. त्यामुळे धास्ती जी आहे ती प्रशासनाच्या दरबारी अजूनही या आंदोलनाची पाहायला मिळते. आपण पाहतोय हे काही विद्यार्थी बसलेले आहेत, काही ग्रुपनं चहा घेत आहेत, सकाळची वेळ आहे त्यामुळं आत्ताच काही जण आलेले आहेत, काही जण काल रात्रीच या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मी दुसऱ्या बाजूला एक चित्र दाखवतो. ह्या बाजूला हे बोर्ड लावलेले आहेत. आपण ही दृश्य आपण दाखवूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेशला मी विनंती करेन. हे दोघेही विद्यार्थी या ठिकाणी झोपलेले आहेत. म्हणजे हेच बोलकं दृश्य आहे जंतर मंतरवरचं की कशा पद्धतीनं हे विद्यार्थी या ठिकाणी सर्व्हाइव्ह करतायत. आपण जर पाहिलं हा बोर्ड दम है कितना दमन में तेरे देख लिया है देखेंगे लढेंगे जितेंगे हे फलक लावत या बाजूला देखील एक छोटा टेंट जो आहे तो घालण्यात आलेला आहे. तिथं देखील अनेक विद्यार्थी जे आहेत ते बसलेले आहेत. आणि एकीकडे ही सगळी स्वच्छता देखील जी आहे ती देखील सुरू आहे.
कारण बरीच अस्वच्छता या ठिकाणी होते. सगळे विद्यार्थी अचानकपणे या ठिकाणी येतात आणि हजारोंच्या संख्येनं आल्यामुळे ही सगळी अस्वच्छता होते. आपण पाहतो ह्या टेंटमध्ये हे सगळेजण झोपलेले आहेत, पूर्ण रात्रीपासून झोपलेले आहेत. कहाँ से आई हो? दिल्ली से ही हूँ मैं सर। अभी आज क्या कॉलेज छोड़ के आप आ गई? नहीं सर, मैं सीए हूँ, चार्टेड अकाउंटेंट हूँ सर मैं। हाँ प्रोटेस्ट में शामिल हो गई? हाँ, मैं शामिल हुई हूँ, बस लोगों को सपोर्ट है आप? सपोर्ट करने के लिए आई हूँ बस मैं। क्या लगता है धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा लेगी सरकार? सर लेना तो चाहिए, अकाउंटेबिलिटी तो होनी चाहिए। ये नहीं लिया तो क्या करना चाहिए फिर वापस? नहीं सर, प्रोटेस्ट तो जारी रहना चाहिए जब तक रेजिग्नेशन नहीं आता है। आज पहली बार आई आज? हाँ जी सर, मैं पहली बार आई हूँ। कैसा लगा ये माहौल पूरा देख के? नहीं सर, अच्छा है, लोग कर रहे हैं, प्रोटेस्ट कर रहे हैं, करना चाहिए, अकाउंटेबिलिटी तो लेनी चाहिए सरकार को। एटलीस्ट कम से कम बात तो करें एटलीस्ट लोगों से, बच्चों से, उन्हें जानना चाहिए, हमारी कंडीशन जाननी चाहिए। यस। आणखी एक आंदोलन करता मला बघून खरं तर तो उठून बसला, त्याच्या हाताला प्लास्टर आहे, आपण पाहतोय. क्या हुआ है? सर ये परसों हुआ दंगा फसाद 20 तारीख को जो हुआ वो जी सर। क्या हुआ बताओ मुझे. सर मिंटो रोड काली मंदिर में मतलब रहता हूँ मैं जा रहा था मतलब सीपी हनुमान मंदिर दर्शन के लिए. मैं सीपी आया पालिका बाजार तो मेरे को यहाँ पता चला कि स्टूडेंट पे पुलिस लाठी चार्ज कर रही है, उनके ऊपर गोले फेंक रही है. तो सर मैं भी वहाँ चला गया देखने, तो सर वाकई में मतलब पुलिस वाले स्टूडेंट पे लाठी चार्ज कर रहे थे, उन पे गोले फेंक रहे थे. पुलिस मतलब आ रही थी आगे बढ़ के, पब्लिक को मार रही थी, पब्लिक पीछे मतलब भाग रही थी, पब्लिक के साथ मैं भी पीछे भाग रहा था. भागते हुए सर किसी ने मेरे पीछे ऐसे फेंक के डंडा मारा, मेरे यहाँ लगा सर, मैं नीचे गिर गया. गिरने के बाद मैं सर तुरंत उठा, दौड़ता भागता हुआ मैं सीधा लेडी हार्डिंग गया डॉक्टर के पास. डॉक्टर को मैंने हाथ दिखाया, उसने मेरा एक्सरे कराया, एक्सरे कराने के बाद मेरा प्लास्टर करा, प्लास्टर के बाद मेरा मतलब गोली दवाई दी, गोली दवाई देने के बाद बोला आप ठीक हो जाओगे आप. तो मैं वापस फिर आ गया प्रोडक्ट में. प्रोडक्ट इस तरह पे मैं अब स्टूडेंट के साथ हूँ, प्रोडक्ट पूरा खत्म करके जाऊंगा कंटिन्यू जब तक. घर में पता है तुम्हारे ये? जी घर में तो अभी किसी को नहीं पता, ना मम्मी को ना पापा को. तो मैं तो वैसे ही आ गया अपनी मर्जी से, अकेले ही रहता हूँ यहाँ दिल्ली शहर में. हा एकटाच राहतो, आई वडिलांना त्याच्या माहित नाही. प्रधान का इस्तीफा होगा और नरेंद्र मोदी जी का इस्तीफा होगा भाई, तभी हम जाएंगे. नहीं प्रोजेक्ट हमारा कंटिन्यू रहेगा. मैं स्टूडेंट के साथ पूरा एंटरटेनमेंट करूंगा. जय हिंद. बरोबर आहे संदीप. आपण पाहतोय की राजीनामा इथे झालाच पाहिजे. उपस्थित असलेल्या धर्मेंद्र प्रत्येक प्रधान असतील, आंदोलकाची, प्रत्येक विद्यार्थ्याची फक्त एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आणि त्यासाठीच हे सगळे जंतर मंतरवर आजही आंदोलनाला बसलेले आहेत. सगळी परिस्थिती आपण त्यांना पुढारी न्यूजच्या माध्यमातून दाखवतोय. सगळ्यांना धन्यवाद संदीप. ताजे अपडेट घेत राहू.